काय सांगणार आहात? नुकतंच सभापती जे नियुक्ती झालेली आहे, नागरिक सत्कार होतोय, काय भावना आहे? नाही, आपल्या कुटुंबामध्ये सत्कार होतो त्याच्याबद्दल चांगल्याच भावना असणारे, आनंद होतोय. कारण कुटुंबामध्ये जेवढा आनंद असतो तो आनंद बाहेर कुठेच कधी तुम्हाला शोभाजी मिळत नाही. आणि भीमनगर ही माझी तशी अगदी लहानपणापासूनची जी कर्मभूमी आहे, त्या कर्मभूमीमध्ये 30 वर्ष आपण ह्या सगळ्या गोष्टी टिकून ठेवू शकलो, याचा एक खूप मोठा मला म्हणजे आनंद आहे. तर अनेक समस्या सुद्धा नागरिकांनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. नाही, समस्यांना मी माझ्या नागरिक सत्कारातून उत्तर दिलेलं आहे. समस्या ह्या मानवनिर्मित असतात. ज्या खऱ्या समस्या होत्या त्या आपण 25 वर्षापूर्वी सोडवल्या. पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, घर कायम होण्याचा असेल, हे सगळ्या समस्या सोडवल्या. आता लोकांच्या मध्ये जी हाव आहे की 1 नाही 3 माळे बनवायचे, 4 भाडोत्री ठेवायचे आणि त्याच्यातनं निर्माण होणारी रस्त्यावरची ट्रॅफिक असेल, रस्त्यावरची पार्किंग असेल, गटाराची समस्या असेल, या थोड्याफार समस्या आहेत, त्या मानवनिर्मित आहेत. त्याही सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते होणार आहे. आणि वाढती शहरं असतात तिथे या सगळ्या समस्या असतात. परंतु पाणी नावाची समस्या आपण इथं शिल्लक ठेवलेली नाहीये. पाणी नावाची समस्या निश्चितपणे आपल्याकडे 100% आपण सोडवलेली आहे. गटर असेल, सिवरेज असेल, याची कामं प्रगतीपथावर आहेत आणि ते लवकरच सुटतील अशी आम्हाला खात्री आहे. तरुणांसाठी जे अंमली पदार्थाचा विषय महत्वाचा तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. अनेक ठिकाणी नशा करणारे मुलं हे आढळत आहेत त्याबद्दल, आणि मुलीसाठी सुद्धा तुम्ही एक भावना व्यक्त केली. कसं आहे की तरुण तरुणी जे आहेत, ह्या सध्या आपण पाहतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी ज्या वयामध्ये कळायला नको त्या वयामध्ये त्यांच्या समोर येत आहेत. आणि त्याच्यापासून जर कोणी वाचू शकत असेल तर आपला परिवारच आहे. त्यामुळे आई आणि वडिलांची जबाबदारी खूप मोठी आहे. आपण अशा वसाहतीमध्ये राहतोय, तर त्यामुळे पहिलं आपण स्वतःला वाचवून घेतलं पाहिजे. म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी रात्री उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहू नये, त्यांनी वेळेत घरात यावं. हे त्यांच्यावर काय खूप बंधने असं नाहीये, परंतु जर काही गोष्टी होत असतील तर पोलिसांना देखील कारवाई करायला त्या ठिकाणी अडचणी येत आहेत. म्हणजे वसाहतीतील मुलं काही रस्त्यावर असतात आणि त्याच्यामध्ये असे 4-2 लोक असतात जे अंमली पदार्थ विकत असतात. मग त्यांचं फावतं तिथे आणि अडकायला ही चांगली मुलं अडकतात. तर त्यामुळे अशा मुलांनी निदान 10 वाजेपर्यंत घरामध्ये जावं, सकाळी लवकर उठावं, व्यायाम करावा, अभ्यास करावा आणि ह्या सगळ्या समस्यावर आपल्याला मात करता येऊ शकते अशा माध्यमातून. जयंती येते सर, तुम्ही वर्गणीच्या संदर्भात बोललेला आहात, काय नक्की आहे सर? हे कसं आहे की वर्गणी मी पाहतोय आता गेली 25-26 वर्ष आम्ही ह्या विभागामध्ये वर्गणी काढतच नाहीये. वर्गणीच्या माध्यमातून आपण समाजामध्ये खूप मोठी भांडणं होताना पाहिली. जे तरुण एकत्र येत आहेत, वर्गणी काढतायत, आपला कामाचा रोजंदारी बुडवतायत, ओव्हरटाईम बुडवतायत, लोकांच्या दारोदारी जाऊन त्यांना समजावून सांगतायत किंवा जयंती करायची वर्गणी द्या. वर्गणी 10 चक्कर मारल्यानंतर पण त्यांना देत नाही आणि दिली तर 100-50 देऊन नंतर मात्र त्यांच्या मागे वर्षभर दारू पिऊन त्या हिसाबासाठी वादविवाद केला जातोय. त्यामुळे आपण काय आता वर्गणी मागून जयंती करण्यासारखी परिस्थिती कुणाचीच नाहीये. प्रत्येकाची परिस्थिती चांगली आहे, प्रत्येकाचं घर चांगलं आहे, प्रत्येक जण आपल्या चांगल्या गाडीवर फिरतोय. तर एक दिवस आपल्या स्वतःच्या घरावर जर आपण लाइटिंग केली, स्वतःच्या घरावर तोरणं लावली, त्या ठिकाणी आपण गुढ्या उभारल्या किंवा कंदील लावला तर अख्खी वसाहत उजळून निघेल. आणि त्यामुळे वर्गणी काढून लाइटिंग लावायची गरज काय, अशा पद्धतीने करा असं माझं त्यांना आव्हान आहे. आणि त्याच्यातनं भांडणं कमी होतील. वर्गणी पैसा आला की ते भांडण होत आहे. त्यामुळे भांडणातून वाचायचं असेल, समाज एकत्र ठेवायचा असेल तर वर्गणी नावाची गोष्ट बंद करा. शाळेवरती तुमच्या प्रामुख्याने प्रत्येक ठिकाणी खूप जोर असतो. या आत्ताच्या वेळेला जे इंग्लिश मीडियम येतोय त्याबद्दल काय सांगाल? कसं असतं की शाळेच्या दैनंदिन याच्यामध्ये मी लक्ष घातलं म्हणून 25 वर्षापूर्वीची पण लोक इथंच आहेत, आज तुम्हाला भेटतायत. कारण त्यांना जे गोष्टी हव्या आहेत, पाणी आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने भीमनगरमध्ये भेटतायत आणि म्हणून हे लोक इथं टिकून आहेत. आणि आता जी परिस्थिती जी आहे की जागतिक जी स्पर्धा आपण जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर कम्युनिकेशन स्किल जे आहे ते हिंदी मराठीमध्ये असून चालणार नाहीये. हिंदी आणि मराठीबद्दल आपल्याला रास्त अभिमान असलाच पाहिजे. परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या पाठीमागे आमचा एकच उद्देश आहे की हा जो गोरगरीब कष्टकरी माणूस आहे त्याला जागतिक स्तरावरच्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, त्याला ती कम्युनिकेशन जी लँग्वेज आहे ती त्याला त्या ठिकाणी मिळावी
आणि त्याच्या माध्यमातून त्याला कम्युनिकेट करता यावं, ही भावना त्याच्या पाठीमागची आहे. आणि गरिबांनी ह्या शहरात टिकून राहायचं असेल तर त्यांना सीबीएसई आणि आयसीआयसीआय शाळा महापालिकेतर्फे, कारण आम्ही टॅक्स पेअर आहोत, आम्ही महापालिकेला टॅक्स देतो, आणि आरोग्य आणि शिक्षण हे तुम्ही जे प्रगत राष्ट्र आहे त्या प्रगत राष्ट्रामध्ये आरोग्य फुकट आहे, शिक्षण फुकट आहे. मग आमच्याकडे जे शिक्षण फुकट आहे त्या प्रगत राष्ट्रासारखं आहे का? तर नाहीये. मग आमच्या पंतप्रधानांनी 2047ला आम्ही विकसित भारत अशा प्रकारची घोषणा केली. तर विकसित भारत म्हणजे महापालिकेच्या शाळेतच 100% लोकांनी त्या ठिकाणी मुलं टाकावीत, कारण ती शाळा त्या दर्जाची आम्ही करणार आहोत. प्रायव्हेट शाळावर परिणाम होईल? प्रायव्हेट शाळेवर परिणाम कधीच होणार नाहीये, परंतु या शहराच्या ग्रोथवर निश्चितपणे त्याचा परिणाम होणार आहे. चांगले दिवस या कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये येतील. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपण आता 4 शाळा सुरू केलेल्या आहेत, 2 सीबीएसई सुरू केलेल्या आहेत. खूप चांगला प्रतिसाद आहे, चांगल्या पद्धतीने मुलं शिकतायत, शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे आम्ही कुणावर परिणाम करावा म्हणून हे सुरू केलेलं नाही, परंतु ज्या लोकांना हे गरजेचं आहे मिळणं त्यांना ते मिळालंच पाहिजे म्हणून आपण हे करतो.